हॅलो स्टुडंट्स, बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण पाहिली होती. आता जे आहे ते आपण गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन पाहायचं आहे. बघा, गॅमेट फॉर्मेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, बोथ द गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओव्हम आर फॉर्म्ड बाय मिओसिस. आता आपण बघितलं ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्पर्म्स कसे तयार झाले होते आणि ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये की ओहम कसे तयार, साइट्स कशा तयार झाल्या हे आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे, इथे बघा सगळ्यात लास्टला साइट्स कशा तयार झालेल्या होत्या हे आपल्याला सांगितलेलं होतं. आणि इथे की जे स्पर्म्स आहेत ते तयार होऊन की ट्युबुलच्याद्वारे कसे पुढे गेलेले होते हे आपण इथे पाहिलेले होते. ठीक आहे, मग आता नेक्स्ट पॉईंट जो आहे तो गॅमेट फॉर्मेशन आहे. बघा, इथेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे असं मी समजते, कारण कोणीही त्यामध्ये शंका विचारली नव्हती. अजूनही काही शंका असेल तर नक्की विचारा. थोडासा भाग कॉम्प्लिकेटेड आहे, अगोदरच मी सांगितलेलं होतं. ठीक आहे, बघा मग आता हे जे स्पर्म्स आणि ओहम्स आहेत हे मिओसिस प्रोसेसनं तयार झालेले होते. ठीक आहे, बघा आपण दोन बघितलेल्या होत्या, मायटोसिस, मिओसिस. पार्ट फर्स्टमध्ये बघितल्या होत्या, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्टमध्ये. हा आपण पार्ट सेकंड बघतोय. बघा, मग ह्या मिओसिसनं तयार झालेल्या होत्या. स्पर्म्स आर प्रोड्युस्ड इन द टेस्टिस ऑफ द मेन फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द मॅच्युरेशन टिल डेथ. बघा, जे स्पर्म्स तयार होत आहेत मेन्समध्ये हे बिगिनिंग ऑफ द मॅच्युरेशन, सुरुवातीपासून अगदी डेथ होईपर्यंत तयार होत असतात. पण जर आपण वुमनच्या केसमध्ये बघितलं, ॲट द टाइम ऑफ द बर्थ देअर आर 2 to 4 मिलियन इमॅच्युअर oocytes इन द ओव्हरीज ऑफ द फिमेल फिटस. बघा, आपण जर आता ह्या oocytes तयार झालेल्या आहेत बघितलं, यांचं गॅमेट फॉर्मेशन होत आहे असं आपण इथं म्हणत आहे. ठीक आहे, पण काय सांगितलेलं आहे, 2 ते 4 2 to 4 मिलियन्स एवढे इमॅच्युअर oocytes ओव्हरीजमध्ये फिमेल फिटसच्या तयार होत असतात. अँड oocytes मॅच्युअर अँड इट रिलीज्ड फ्रॉम द ओव्हरी एव्हरी मंथ फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द मॅच्युरिटी अप टू द एज ऑफ द मॅनोपॉज, अप्रॉक्सिमेटली 45 इयर्स ऑफ द एज. बघा काय सांगितलेलं आहे. पुढे जाऊन आपण मेन्स्ट्रुअल सायकल पाहणार आहे, ऋतुचक्र. त्याच्या अगोदरच आपल्याला ही गोष्ट इथं थोडीफार मेन्शन केलेली आहे की oocytes मॅच्युअर, ज्या वेळेला ह्या oocytes मॅच्युअर होतात आणि रिलीज्ड होतात एव्हरी मंथला. बघा, प्रत्येक मंथला ह्या oocytes ज्या आहेत ह्या रिलीज होत असतात फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द मॅच्युरिटी अप टू द एज ऑफ द मॅनोपॉज. मॅनोपॉज म्हणजे ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल. पुढे जाऊन आपण पुढचा मुद्दा जो आहे बघा, डेव्हलपमेंट अँड बर्थ नंतर हा मुद्दा येत आहे मेन्स्ट्रुअल सायकल. याच्यावर एक डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मेन्स्ट्रुअल सायकल ज्या वेळेला स्टॉप होते त्याला आपण मॅनोपॉज असं म्हणतो. जवळपास 45 to 46 एजला ही वुमन्समधली मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होत असते, त्याला आपण मॅनोपॉज असं म्हणतो. बघा पुढे दिले, मॅनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ द फंक्शनिंग ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ज्या वेळेला मॅनोपॉज होतं त्यावेळेला फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे थोडी म्हणजे काम करायची बंद झालेली असते. ॲट द एज ऑफ द 45 to 50 इयर सिक्रिशन ऑफ द हार्मोन कंट्रोलिंग द फंक्शन ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आयदर स्टॉप ऑर बिईंग इरेग्युलर. दिस कॉज द मॅनोपॉज. नक्की होतं काय, ज्या वेळेला 45 to 50 एज असतं वुमन्सचं, त्यावेळेला काय होतं की जो हार्मोन असतो हा सिक्रेट होत असतो. ज्या हार्मोनचं काम असतं कंट्रोल करायचं आणि फंक्शनिंग करायचं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला, हा स्टॉप तरी होतो, पूर्णपणे थांबतो तरी, किंवा बिकम इरेग्युलर, नियमितपणे तो काम करत नसतो. आणि त्यामुळे काय होत असतं, ती जी फेज असते वुमन्समधली, स्त्रियांमधली, त्याला आपण मॅनोपॉज असं म्हणत असतो. ज्यावेळेला मेन्स्ट्रुअल सायकल, ऋतुचक्र पूर्णपणे काय होत असतं, थांबलेलं असतं त्यांच्यामधलं. ठीक आहे, हे झालं गॅमेट फॉर्मेशन. बघा आता जे आहे हे फर्टिलायझेशन. बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये oocyte तयार होत आहेत आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्पर्म्स तयार होत आहेत. ठीक आहे, मग आता हे दोन्ही तयार झालेलं आहे. फॉर्मेशन ऑफ द झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय, आपण प्लांट्समध्ये सुद्धा बघितलं. बघा, फर्टिलायझेशन पाहिलं होतं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायचं आहे, झायगोट तयार होत आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहीत आहे. कशापासून, युनियन ऑफ स्पर्म्स अँड ओव्हम्सपासून झायगोट तयार होत आहे. ह्यालाच फर्टिलायझेशन असं म्हणत आहेत. ठीक आहे,
बघा, fertilization is the internal in human. Semen is ejaculated in the vagina during copulation. Sperms in the number of few million start their journey by routing of the vagina, uterus, oviduct. One of those few million sperm fertilize the only ovum present in the oviduct. बघा काय सांगितलेलं आहे की फर्टिलायझेशन ही एक बॉडीमधली इंटरनल प्रोसेस आहे. सीमेन इज इजॅक्युलेटेड इन व्हॅजिना. ही कपलेशनच्या दरम्यान ही काय होत असतं, सीमेन इजॅक्युलेटेड होतं व्हॅजिनामध्ये. स्पर्म्स जे आहेत इन द नंबर ऑफ फ्यू मिलियन स्टार्ट देअर जर्नी बाय द रूट्स. स्पर्म्स ज्या बघा काय सांगितलेलं आहे, व्हॅजिनामध्ये ज्या वेळेला स्पर्म्स जात आहेत त्यावेळेला त्यांची एक जर्नी सुरू होत आहे. व्हॅजिना आफ्टर युटेरस आफ्टर ओविडक्ट, शेवटी ते ओविडक्टमध्ये जाऊन पोचत आहेत. वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म्स फर्टिलाइज द ओनली ओव्हम प्रेझेंट इन द ओव्हरडक्ट. एवढे सगळे मिलियन ऑफ द स्पर्म्स असतात, ह्याच्यामधला एक स्पर्म जो असतो हा फर्टिलाइज करतो ओनली ओव्हम जो ओविडक्टमध्ये प्रेझेंट असतो. आता ओव्हम ओविडक्ट आपण पाहिलेला आहे. बघा, फ्रॉम द एज ऑफ द प्युबर्टी अप टू द मेनोपॉज, म्हणजे कुठलं एज बघा, 10 to 17 इयर ऑफ द एज अप टू 45 to 15 इयर, 10 ते 17 वर्षापासून 45 ते 50. अँड ओवम इज रिलीज्ड एव्हरी मंथ फ्रॉम द ओव्हरी. आपण वरच पाहिलं होतं की प्रत्येक मंथला एक ओवम जो आहे ओव्हरीमध्ये रिलीज होत आहे. 45 ते 50 एजपर्यंत, जोपर्यंत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रेग्युलरली काम करते तोपर्यंत. दॅट इज 2 to 4 मिलियन oocytes, अप्रॉक्सिमेटली ओनली 400 oocytes आर रिलीज्ड अप. आपण असं म्हणतोय की 2 ते 4 मिलियन एवढे oocytes आहेत, पण त्याच्यातले काम किती करतायत? फक्त 400 oocytes हे रिलीज होत आहेत आणि काम करतायत अप टू द एज ऑफ द मेनोपॉज. मेनोपॉज येईपर्यंत, मेन्स्ट्रुअल सायकल ऋतुचक्र थांबेपर्यंत. रिमेनिंग oocytes अंडरगोज डिजनरेशन. मग राहिलेल्या oocytesचं होतं काय, तर ते डिजनरेशन होतं त्यांचं, ते नष्ट होतात. ठीक आहे, बघा हे आपण पाहिलेलं आहे. गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन, जेवढा भाग तुम्हाला सोपा करून सांगता येईल तेवढा मी सुरुवातीलाही सांगितला होता. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा, तो जर व्यवस्थित समजला तर तुम्हाला गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन हा व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा तुम्ही तो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर हा अजून एकदा बघा. 2-3 वेळा बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजून जातील. हे शब्द थोडेसे अवघड आहेत लक्षात राहण्यासाठी. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यासाठी काय करायचं आहे ते. आता डू यू नो वगैरे हा भाग आहे, हा तुमच्या पुस्तकातून काढून टाकलेला आहे. याच्यामध्ये डू यू नोमध्ये तुम्हाला क्रोमोसोमचे नंबर कसे असतात जर्म सेलमध्ये, हा भाग 9वीमध्ये तुम्ही थोडाफार पाहिलेला होता. ठीक आहे, बघा, सॉरी जास्तच खाली गेलेला आहे. बघा, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते डेव्हलपमेंट अँड बर्थ बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे मेन्स्ट्रुअल सायकल एका लेक्चरमध्ये बघायचे आहे. आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणत्या मॉडर्न टेक्नॉलॉजी येते, जसं की फॉर एक्झाम्पल सरोगेसी येत आहे, स्पर्म बँक्स येत आहे, सिमेन बँक येत आहे. ह्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये जर कोणाला काहीही शंका असेल तर नक्की विचारा.